नमस्कार. मार्मिक संवाद न्यूजच्या मार्मिक कट्ट्यावर आपणा सर्वांचं स्वागत. आज आपल्याकडे आपले पाहुणे आहेत कवी संदीप लोखंडे, ज्यांचं BCom शिक्षण पूर्ण झालेलं असून सध्या विधी या विषयाचं ते शिक्षण घेत आहेत. त्यांचा नुकताच एक काव्यसंग्रह सोबती नावाचा काव्यसंग्रह प्रकाशित झालेला आहे. तर त्याच संदर्भात आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. तर संदीपजी, आपणाला कविता लिहावी किंवा कविता वाचावी किंवा साहित्याशी समरस व्हावं असं केव्हा वाटलं? जरा आमच्या प्रेक्षकांना आपण सांगावं. नमस्कार. आजचा योगायोग बघा किती आहे. आज 23 एप्रिल म्हणजे जागतिक पुस्तक दिवस, आणि त्याच अनुषंगाने आज सरांनी माझी मुलाखत घेण्याचा योग आला. सर म्हणल्याप्रमाणे कविता लिहिण्याची सुरुवात कधी झाली व सुचलं तुम्हाला कधी? तर मी प्रथम लेख वगैरे लिहिण्याचा प्रयत्न करत होतो. त्या माध्यमातून सध्याच्या परिस्थितीत लेखवाचक हे कमी आहेत. त्यानंतर मी कविता लिहिण्याचा प्रयत्न चालू केला व त्यातून कविता हे एक चालीच्या स्वरूपात एखादा आपला विचार, एखादी परिस्थिती मांडण्याचा मी एक प्रयत्न चालू केला. त्या माध्यमातून कविता लिहिणं मी चालू केलं. तर याच अनुषंगाने दुसरा प्रश्न असा आहे, आपणास कवितेची आवड तर निर्माण झाली, साहित्य लेखनाची आवड निर्माण झाली, परंतु प्रत्यक्ष पहिली कविता किंवा पहिला लेख हा लिहिण्याचा योग कोणत्या साली आला? साधारण 2017मध्ये मी 12वीच्या शिक्षणात होतो. त्यावेळेस मी आता एक ऊसतोड कामगार यांची मी जवळून एक परिस्थिती पाहिली होती. त्या अनुषंगाने मी त्यांची परिस्थिती एका लेखमध्ये लिहिली, पण लेख एवढा जमला नाही. त्याचं रूपांतर कवितेमध्ये करण्यासाठी मी एक कविता लिहिली आणि त्यापासूनच माझी सुरुवात झाली असं म्हणता येईल. बऱ्याचदा असं असतं की आपल्याला साहित्य लेखन करताना, काव्य लेखन करताना कोणाचे तर कोणाचे सहकार्य, मार्गदर्शन लाभत असते. तर तुमच्या या साहित्य लेखनामध्ये, साहित्याच्या प्रवासामध्ये आजपर्यंत आपल्याला कोणी सहकार्य केलं किंवा कोणाचं अनमोल असं मार्गदर्शन लागलं? सर्वप्रथम कविता म्हणा किंवा लेख म्हणा, एखादी परिस्थिती कागदावर उमटत असताना सर्वप्रथम मी घरच्यांचा, कुटुंबियांनाच पहिलं दाखवणं हे चालू केलं. त्यानंतर काही दिवसानंतर माझे गुरुवर्य बाणा धांडुरे सर, ज्येष्ठ संपादक आहेत, यांचं मला मार्गदर्शन लागत राहिलं आणि अनेक मान्यवर या सोबतीसोबत मला जोडले गेले. याचा मला एक आनंद आहे. बऱ्याच वेळेला साहित्य लेखनामध्ये प्रत्येक साहित्यिकाची रुची, प्रत्येकाची आवड ही वेगळी वेगळी असते. तुमच्या या सोबतीमध्ये प्रामुख्याने कोणत्या आशयाच्या आणि कोणत्या विषयाच्या कविता आहेत हे जरा कृपया प्रेक्षकांना सांगा. सर्वप्रथम कवी म्हणलं की एक प्रेक्षकांच्या मनात, वाचकांच्या मनात एक विचार येतो की कवी म्हणलं की निसर्गावर किंवा प्रेमावर कविता लिहिल्या. हा साहजिक प्रश्न जवळपास सगळ्यांच्या वाचकाच्या समोर येतच राहतो. पण माझं थोडं उलटं आहे असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. कारण का माझ्यातल्या कविता ह्या सत्य परिस्थिती व परखड जी जाणीव झालेल्या लोकांची आहेत, त्यांच्या मनाची खदगद ह्या मी माझ्या कवितेतून मांडतो. तसं पाहायला गेलं तर मी मगाशी म्हणल्याप्रमाणे ऊसतोड कामगार व त्यांची सगळी कहाणी मी गोड साखरेचा कडू प्रवास या कवितेमध्ये मांडलेले आहे. त्याचबरोबर मी दारू व दारू बरोबरचं जे वातावरण आहे ते निर्माण झाल्यानंतर परिस्थिती जी घरात कशी वावरतात, कसं निर्माण होते, यावर मी दारुड्या म्हणून एक ही कविता लिहिलेली आहे. तशा अनेक कविता मी लिहिलेल्या आहेत. आता मध्ये प्रसंग चालू झालेला आहे लोककलावंतांचा. त्याचबरोबर लोककलावंतांविषयी जी काय परिस्थिती आहे ही मी लावण्यवती व कला अंत या 2-3 प्रकारच्या कवितेमध्ये मांडलेल्या आहेत. अशा पुष्कळ कविता या सोबती या पुस्तकात आहेत. आत्ताच आपण उहापोह केला की वेगवेगळे विषय आपण या कवितांच्या माध्यमातून हाताळले आहेत, त्या विषयावरती आपण कविता लिहिल्या आहेत. परंतु या सर्व कविता लिहून झाल्यानंतर
तुम्हाला असं केव्हा वाटलं की ह्या सर्व कवितांचा एक संच करावा, त्याचं पुस्तक करावं, असं तुम्हाला कधी जाणीव झाली की बाबा ह्याचं पुस्तक करावं? कविता ही लिहिल्यानंतर मी मगाशी म्हणल्याप्रमाणे कुटुंबाला दाखवणे, त्यातून प्रतिक्रिया घेणे आणि त्यानंतर झालं की सोशल मीडिया हा सध्याच्या युगात प्रचंड प्रमाणात असा वाऱ्यासारखा पसरत आहे. मग मी इंस्टाग्राम म्हणा, फेसबुक म्हणा याद्वारे मी माझ्या कविता तिथं शेअर करत होतो. मग एक 10-20 कविता झाल्यानंतर असं वाटलं की आपण याचा एक संच करावा. मग आमचे गुरुवर्य बाणा धांडुरे सर यांच्याकडे गेलो, पण त्यांच्या मार्गदर्शनानं असं कळलं की पुस्तकासाठी अजून काही तर आपल्याला अजून जास्त कविता आपल्याला लिहिणं गरजेचं आहे. आणि पुस्तकच का, आणि पुस्तक वाचक महाराष्ट्रात खूप प्रमाणात आहे. त्या अनुषंगाने मी हे पुस्तक करावं सुचलं. त्याच बरोबर बाणा धांडुरे सरांच्या मार्गदर्शनाखाली मी पुस्तक तयार केलं. संदीपजी, पुस्तक तयार करणं किंवा ते प्रकाशित करणं हे आपल्या मनात जरी आलं तरी असे कोणते प्रकाशक आहेत की ज्या प्रकाशकांच्या माध्यमातून आपण हे पुस्तक प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला आणि का? मी मग म्हणल्याप्रमाणे पुस्तक ही माझी पहिलंच पुस्तक आहे आणि या कविता साहित्य दुनियेतला मी नवखा माणूस आहे. तसं आमचे सर संदीप आहेर सर यांचं एक मधीच मोक्ष या नावाचं पुस्तक कादंबरी प्रकाशित झाले आहे. मी त्यांच्या संपर्कात होतो. त्यांनी सांगितलं की आपल्याच तालुक्यातले एक प्रवीण भाकरे यांचं समीक्षा पब्लिकेशन आहे, तर तू त्यांच्याशी जाऊन बोल, त्यांच्या विचारांना त्यांना बोलून बघ काय होतंय काय ठरतंय. त्या वेळेस मी त्यांच्याशी संपर्क साधला आणि प्रथम भेटीतच आमची सर्व चर्चा झाली व त्यांनी काही कविता वाचल्या. त्या अनुषंगाने त्यांनी लगेचच मला हो म्हणून प्रकाशन करू असं त्यांनी मला होकार दिला. अतिशय चांगला प्रवास आहे. परंतु तरीही पुस्तक लेखन करताना कथासंग्रह असेल, काव्यसंग्रह असेल किंवा अन्य कोणताही साहित्यिक आकृतीबंध असेल, पुस्तकासाठी आवश्यक असणारी प्रस्तावना आपण कोणाकडून मिळवली आणि त्या व्यक्तीकडून प्रस्तावना घेण्याचं काय विशेष कारण असेल तर ते आमच्या प्रेक्षकांना नक्की सांगावं. प्रस्तावना खास करून मी बाणा धांडुरे सरांकडून घेतली, कारण का ते गुरुवर्य आहेत माझे. आणि त्याचप्रमाणे मगाशी म्हणल्याप्रमाणे 4-5 कविता मी त्यांना दाखवायला गेलो होतो, तेव्हा सांगितलं होतं त्यांनी की अजून तुला भरपूर कविता लिहायच्या आहेत, त्यानंतर आपण त्याच्यावर विचार करू आणि त्यानंतर आपण त्याच्यावर प्रस्तावना लिहू, पुस्तक काढू. तू फक्त लिहित राहा, वाचत राहा, त्याचा अभ्यास करत राहा, तू कविता लिहित राहा, मी तुला मदत करतो. त्या अनुषंगाने सगळं सरांनी मदत केली मला व त्यांनी मला प्रस्तावना लिहून दिली सगळी. तर पुस्तकाच्या निर्मितीमध्ये प्रकाशक, प्रस्तावना याचबरोबर पाठराखणसुद्धा खूप महत्त्वाचे असते. मग आपल्या सोबती या पुस्तकासाठी कोणाकडून पाठराखण मिळाली? सोबती पुस्तकासाठी पाठराखण मलपृष्ठ, थोडक्यात म्हणलं तर आपण कवितेच्या पुस्तकाच्या अनुषंगाने मलपृष्ठ हा माझे गुरुजी गणेश धांडुरे सर, टॉपर्स अकॅडमीचे संचालक, त्यांनी मला पाठराखण व त्यांचे 4 शब्दात कौतुक माझं त्यांनी 4 शब्दामध्ये करून दिलेलं आहे. तर अशा रीतीने साहित्याचे वाचन, चिंतन, मनन आणि त्यानंतर साहित्याचे लेखन असा हा तुमचा सुरू झालेला प्रवास पुस्तकापर्यंत येऊन ठेपला. त्या दरम्यानच्या काळामध्ये चिंतन करणे, वाचन करणे, आपण रचलेल्या रचना काही ज्येष्ठांना दाखवणे, त्यानंतर प्रकाशकांशी संवाद साधणे, प्रस्तावना मिळवणे आणि पाठराखण मिळवणे असा हा प्रवास पूर्णत्वास येऊन सोबती नावाचं अतिशय छान पुस्तक तुमच्या माध्यमातून रसिक वाचकांच्या हातामध्ये पडलेलं आहे. परंतु आम्हाला असं विचारायचं आहे की सोबती या काव्यसंग्रहातील अशी एखादी रचना आहे की जी तुम्हाला खूप आवडते. तसं तर कवीला प्रत्येक रचना आवडत असते, परंतु तरीही एखाद्या विशेष कवितेवर तुमचं काय असं प्रेम आहे का की जे तुम्हाला आमच्या प्रेक्षकांना सादर करून दाखवावीशी वाटेल? तर सोबती पुस्तकामधीलच एक पहिल्या 2 मधलीच ही कविता आहे. मगाशी म्हणल्याप्रमाणे
साखरेचा प्रवास आणि ऊसतोड कामगारांचा प्रवास मी जवळून पाहिला आहे. त्यामुळं मी पहिलीच कविता सादर करतो. अशा भरपूर कविता आहेत की जे संघर्षावर भाष्य करतात, ज्या परिस्थितीवर भाष्य करतात, पण ही माझी आवडणारी म्हणता येईल ही कविता मी सादर करतो. कवितेचं शीर्षक आहे गोड साखरेचा कडू प्रवास. कवितेचं शीर्षक आहे गोड साखरेचा कडू प्रवास. गुऱ्हाड पेटण्याची सुरुवात झाली, गोळाची गुऱ्हाळ पण चालू झाली आणि हाडं गोठवणारी थंडी जाणवू लागली. मग सुरू झाला गोड साखरेचा कडू प्रवास. माझ्या सर्जाची जोडी टाकली बांधून बांधाला आणि चालू केलं ऊस तोडणीच्या कामाला. तोडणी करून ऊस पाठवू लागलो मोठमोठाल्या कारखान्याला. ऊसाच्या मोळ्या एकामागे एक आणून सर्जाची गाडी भरली खचाखच. माझा संसार पोरं बाळ पण जाऊन बसलो त्यात. सगळा भार घेऊन खांद्यावर वाटेच्या कडेनं गाडी चालली चालत. वाटेवरचा लागलेला चढ मला दिसला ओझ्यानं सर्जाचा पायही जड झाला. गती लागली मंद व्हायला उतरून जोरदार पकडलं वेसन केलं दगडाचं काळीज. लावले चापकाचे फटके सर्जाला. वाट पुन्हा चालू केली कारखान्याच्या मार्गाला. पाठीवर पडलेले चापकाचे फटके. ओझं वाहून आलेले तोंडाला लाळ आणि व्यसन ओढून रक्तबंबाळ झालेलं नाक. याचा किती त्रास होतो हे सगळ्यांना जाणवणार नाही. राहिलेली पोरांची अपुरी शाळा अस्ताव्यस्त बांधलेलं वावरातली झोपडी. सकाळची बोचरी थंडी आणि चटके देणारं ऊन या सगळ्यांची गाठ बांधून किती बेताची कष्टाची भाकर खातो सामान्यांना व कारखानदारांना समजणार नाही. सकाळची बोचरी थंडी चटके देणारं ऊन या सगळ्यांची गाठ बांधून किती बेतान कष्टाची भाकर खातो सगळ्यांना व कारखानदारांना समजणार नाही. लांबचा पल्ला संपत आला. धुराई दिसली आनंद झाला. माझ्या खांद्यावरचं व सर्जाच्या पाठीवरचं ओझं कमी होणार, पण ऊसाचा काटा करण्यासाठी रांगेत रात्रभर थांबणार. इतरांना माहीत नसलेल्या या खडतर कडू प्रवासाची गोड साखर बनणार. धन्यवाद. तर गोड साखरेचा कडू प्रवास आपण या कवितेमधून मांडलेला आहे. अतिशय एक वेगळी रचना आज यानिमित्त मला आणि आमच्या प्रेक्षकांना ऐकायला मिळाली. संदीपजी, आता हा प्रवास इथंपर्यंतचा आहे, सोबतीची सोबत आहे, परंतु यापुढे साहित्य लेखनामध्ये, साहित्याच्या सेवेमध्ये आपले काही संकल्प असतील, आपल्या काही योजना असतील, आपले काही मनोदय असतील, तर त्याविषयी जाणून घ्यायला आम्हाला नक्कीच आवडेल. हे मगाशी म्हणल्याप्रमाणे पहिलंच पुस्तक आहे आणि अजून भरपूर शिकायला पण भेटणार आहे. आणि अजून माझा संकल्प म्हणजे म्हणता येईल की माझा विचार आहे, जो माझा एकच विचार आहे की कादंबरी म्हणा, लेख म्हणा, पटकथा म्हणा, या संदर्भात या बरोबर माझं लिखाण करण्याची, साहित्याची सेवा माझी करण्याची इच्छा आहे. पण यासाठी भरपूर अजून वेळ जावा लागणार आहे, शिकावं लागणार आहे. तरी ही माझी संकल्पना असं म्हणता येईल. तर सोबती या काव्यसंग्रहाच्या प्रकाशनानंतर आपला आत्मविश्वास नक्कीच बळावलेला आहे, हे आम्हाला आपल्या बोलण्यातून जाणवत आहे. साहित्याच्या सेवेमध्ये आपण सर्वजण आहोत. एक एक पाऊल आपलं पुढं पडत जावं. आपल्या शब्दांच्या माध्यमातून, शब्दाच्या सेवेच्या माध्यमातून केवळ पंढरपूरलाच नव्हे, सोलापूर जिल्ह्याला नव्हे, तर संपूर्ण जगाला एक चांगलं लेखन वाचायला मिळावं आणि आपल्या हातून अशीच
साहित्यसेवा घडत राहावी या मनस्वी शुभेच्छा देतो. तर आज आपण कवी संदीप लोखंडे यांच्या सोबती या काव्यसंग्रहाचा प्रवास जाणून घेतला. त्या संबंधी बरीच चर्चा आता आपण ऐकलीत. मार्मिक संवाद न्यूजच्या मार्मिक कट्ट्यावर साहित्यिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक या व इतर क्षेत्रातील मान्यवरांच्या मुलाखती घेण्याचा आमचा मनोदय आहे. कवी संदीप लोखंडे यांच्याशी केलेली बातचीत आपणास आवडली असेल तर हा व्हिडिओ लाईक करा. हा व्हिडिओ साहित्य रसिकांच्यापर्यंत शेअर करा. ह्या व्हिडिओखाली आपली मतं द्या. आपल्याला जे वाटतं ते लिहा की ज्यामुळं आम्हाला आमच्या या कार्यक्रमामध्ये मार्मिक कट्ट्यामध्ये सुधारणा करता येईल. आणि त्याचबरोबर अतिशय महत्त्वाचे म्हणजे मार्मिक कट्टा या कट्ट्यावर वेगवेगळ्या मान्यवरांच्या मुलाखती ऐकण्यासाठी, पाहण्यासाठी मार्मिक संवाद न्यूज हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि त्यापुढील बेल आयकॉनचे बटन नक्की प्रेस करा. तर भेटूयात मार्मिक कट्टाच्या पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.